कौन कहते हैं भगवान खाते नहीं, तुम मीरा के जैसे खिलाते नहीं. हे वाक्य खरोखरच एकदम बरोबर आहे. तुम्ही देवाला जो प्रसाद देता मनापासून, तो देव नक्कीच ग्रहण करत असतो. मी नेहमीच पौर्णिमेला पोळीचं जेवण असतं माझ्याकडे. कारण आई तुळजाभवानी ही माझी अ, कुलस्वामिनी असल्यामुळे मला थोडी इथं जास्तच तिची ओढ आहे. त्याच्यामुळे मी पौर्णिमेच्या वेळेस नेहमीच माझ्या घरी पोळीचं जेवण असतं. पोळीचा नैवेद्य दाखवते मी माझ्या आईला तुळजाभवानीला. ही माझी आई माहेरकडून आहे आणि ही माहेरची आई सतत माझ्या डोक्यावरती म्हणा, कायम तिचा आशीर्वाद असतो. कारण प्रत्येक वेळेस मला ती अशी एकदम अशी म्हणजे काय काय सांगायचं इथं असं वेगळं असं काय सांगायचं, की प्रत्येक क्षणोक्षणी म्हणा, की प्रत्येक संकटात म्हणा, की ती मला एक असं काय म्हणतात ना, की धावून येते असं प्रत्येक संकटात. तोच आहे प्रकार माझ्या बाबतीत, की माझी आई तुळजाभवानी, की ही मी पौर्णिमेला माझ्या घरी पोळीचं जेवण तिच्या खास नैवेद्यासाठी करत असते. आणि हे मी गडबडीत करत आहे. मी सगळा व्हिडिओ असं दाखवू शकत नाही, कारण मुलांच्याही परीक्षा अजून सुरू आहेत आणि सगळंच मला अ, अ, क तुम्हाला दाखवता येणार नाही. मी परत एकदा तुम्हाला नक्कीच सगळं माझं जेवणाचं दाखवेन.